हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्र हो. दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. परीक्षेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत. तर आज आपण BA सेकंड इयरचा इंटरनॅशनल रिलेशन हा जो पेपर आहे 6वा, त्या पेपरच्या न्यू सिलेबसमध्ये सेकंड चॅप्टरमध्ये खेळ सिद्धांत, गेम थिअरी, त्याच्यानंतर ऐतिहासिक दृष्टिकोन आणि निर्णय निर्मिती दृष्टिकोन असे 3 दृष्टिकोन आहेत. मागच्या जुन्या सिलेबसमध्ये ही नव्हती, याची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. वास्तववादी आणि आदर्शवादी सिद्धांत होता. या अभ्यासक्रमामध्ये ऐतिहासिक आणि खेळ सिद्धांत आहे. तर यावर परीक्षेमध्ये काय प्रश्न असतील याची आपण चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, पाहू आपण आज खेळ सिद्धांतावर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. 2021च्या या 2020ची विंटर एक्झाम आहे, पण ती आता 21मध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी ही प्रश्न अत्यंत महत्त्वाची आहेत आणि म्हणून आपण ही प्रश्न पाठ करा. नव्याने या चॅनलवर कोणी आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा. तर पाहू विद्यार्थी मित्र हो, प्रश्न पहिला काय आहे. प्रश्न पहिला आहे, खेळ सिद्धांताचा वापर सर्वप्रथम डॅश डॅश विषयात झाला. पर्याय ए आहे आंतरराष्ट्रीय संबंध, पर्याय बी आहे राज्यशास्त्र, पर्याय सी आहे गणित आणि पर्याय डी आहे विज्ञान. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे गणित. खेळ सिद्धांताचा सर्वप्रथम वापर गणित या विषयामध्ये झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खेळ सिद्धांताचा वापर करणारे वॉन न्यूमन आणि मार्जेस्टेन यांचा देश कोणता. पर्याय ए आहे इंग्लंड, पर्याय बी आहे फ्रान्स, पर्याय सी आहे रशिया. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी ऑस्ट्रियन. वॉन न्यूमन आणि मार्जेस्टेन ही ऑस्ट्रेलियन गणितज्ञ आहेत ज्यांनी खेळ सिद्धांत मांडलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक आहे 3, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय संबंधात खेळ सिद्धांताचा वापर करणारा अभ्यासक कोण. पर्याय ए आहे मार्टिन शुबिक, पर्याय बी आहे मार्टिन कपलान, पर्याय सी आहे थॉमस सेलिंग आणि पर्याय डी आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी वरील सर्व. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये खेळ सिद्धांताचा वापर करणारी अभ्यासकी मार्टिन शुबिक, मार्टिन कपलान आणि थॉमस सेलिंग ही तिन्ही अभ्यासक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खेळ सिद्धांताची किती प्रतिमान आहेत. पर्याय ए आहे 4, पर्याय बी आहे 3, पर्याय सी आहे 2 आणि पर्याय डी आहे 1. आणि विद्यार्थी त्याचं उत्तर आहे 2. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खेळ सिद्धांताची पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय संबंधाला डॅश डॅश संबोधतात. पर्याय ए आहे शास्त्र, पर्याय बी आहे कला आणि पर्याय सी आहे एक खेळ आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी एक खेळ. खेळ सिद्धांताची पुरस्कर्ते आंतरराष्ट्रीय संबंधाला एक खेळ संबोधतात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, खेळ सिद्धांताची अशी प्रतिमान आहेत. 1 झिरो सम प्रतिमान आणि 2 नॉन झिरो सम प्रतिमान. पर्याय ए आहे 1 बरोबर, पर्याय बी आहे 2 बरोबर, पर्याय सी आहे दोन्ही बरोबर आणि पर्याय डी आहे दोन्ही चूक. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी दोन्ही बरोबर. तर विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाचे जे दृष्टिकोन आहे त्यामध्ये आपण खेळ सिद्धांताची प्रश्न पाहिली. यानंतर आपण ऐतिहासिक दृष्टिकोनाची असेच काही प्रश्न पाहू. विद्यार्थी मित्र हो, ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये आपण जे प्रश्न पाहणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम अभ्यासणे हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कोणत्या दृष्टिकोनाचे मुख्य सूत्र आहे. प्रश्न लक्षपूर्वक आहे का. भूतकाळात घडलेल्या घटनांचा परिणाम अभ्यासणे हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या कोणत्या दृष्टिकोनाचे मुख्य सूत्र आहे. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ऐतिहासिक. पर्याय ए आहे आहे निर्णय निर्धारण, पर्याय बी आहे खेळ आणि पर्याय सी आहे ऐतिहासिक आणि पर्याय डी आहे वास्तववादी. आणि याचं उत्तर आहे ऐतिहासिक. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनासाठी ऐतिहासिक दृष्टिकोनाचा सर्वप्रथम अवलंब कोठे करण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी ब्रिटिश विद्यापीठात. पर्याय अ आहे अमेरिकन विद्यापीठात, पर्याय बी आहे ब्रिटिश विद्यापीठात, पर्याय सी आहे फ्रान्सच्या विद्यापीठात आणि पर्याय डी ग्रीक विद्यापीठात. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटिश विद्यापीठात.
विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा आपण प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने ऐतिहासिक दृष्टिकोनाच्या आधारे आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन केले? पर्याय ए आहे हेन्स मॉर्गेन्थ्वा, पर्याय बी आहे E.H. कार, पर्याय सी आहे डेव्हिड ईस्टन, पर्याय डी आहे स्लाइचर. आणि या प्रश्नात उत्तर आहे बी E.H. कार. विद्यार्थी मित्र हो, ऐतिहासिक दृष्टिकोनावरचा प्रश्न क्रमांक आहे 4. ऐतिहासिक दृष्टिकोनात खालीलपैकी कशाचा अभ्यास असतो? ऐतिहासिक दृष्टिकोनात खालीलपैकी कशाचा अभाव असतो? कशाचा अभाव असतो असं म्हटलेलं आहे. पर्याय अ आहे वास्तविकता, पर्याय बी आहे निर्णय निर्धारकता, पर्याय सी आहे वस्तुनिष्ठता आणि पर्याय डी आहे भूतकालीन घटना. आणि विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आहे वस्तुनिष्ठता. ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये वस्तुनिष्ठतेचा अभाव असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र प्रश्न क्रमांक 5. भूतकाळातील चुकांची जाणीव कोणत्या दृष्टिकोनामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात होऊ शकते? भूतकाळातील चुकांची जाणीव कोणत्या दृष्टिकोनामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात होऊ शकते? पर्याय ए आहे खेळ, पर्याय बी आहे वास्तववादी, पर्याय सी आहे निर्णय निर्धारण आणि पर्याय डी आहे ऐतिहासिक. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी ऐतिहासिक दृष्टिकोनामुळे भूतकाळातील चुकांची जाणीव आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासात होऊ शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. इतिहास, तत्त्वज्ञान व कायदा याचा आधार घेत आंतरराष्ट्रीय सिद्धांत मांडला जातो, त्यांना दृष्टिकोन समजले जाते. पर्याय ए आहे वर्तमान, पर्याय बी आहे आदर्शवादी, पर्याय सी आहे पारंपरिक आणि पर्याय डी आहे आधुनिक. आणि विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे पर्याय सी पारंपरिक. तर विद्यार्थी मित्र हो, आपण ऐतिहासिक दृष्टिकोनावर एक 6 प्रश्न पाहिलेले आहेत. आता पाहू आपण निर्णय निर्धारण दृष्टिकोनावर एक 4-5 प्रश्न. मित्र हो, परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर पाहू आपण निर्णय निर्मिती सिद्धांतावर काय प्रश्न येऊ शकतात. पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या क्षेत्रात निर्णय निर्धारण दृष्टिकोनाचा सर्वात प्रथम प्रयोग कोणी केला? पर्याय ए आहे मॉर्गेन्थ्वा, पर्याय बी आहे रिचर्ड स्नायडर, पर्याय सी आहे मार्टन कपलान आणि पर्याय डी आहे हर्बर्ट सायमन. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी रिचर्ड स्नायडर. रिचर्ड स्नायडरनी निर्णय निर्मिती दृष्टिकोनाचा सर्वप्रथम प्रयोग केलेला आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत 3 कार्ये अंतर्भूत असतात असे कोणी म्हटले आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए हर्बर्ट सायमन. यामध्ये पर्याय बी आहे मॉर्गेन्थ्वा, पर्याय सी आहे स्नायडर, पर्याय डी आहे वुड्रो विल्सन. पण या प्रश्नाचं उत्तर आहे हर्बर्ट सायमन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. कोणत्या दृष्टिकोनामुळे परराष्ट्र धोरणाला मार्गदर्शन प्राप्त होते? पर्याय ए आहे वास्तववादी, पर्याय बी आहे आदर्शवादी, पर्याय सी आहे ऐतिहासिक. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी निर्णय निर्धारण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. निर्णय निर्धारण दृष्टिकोनाची शास्त्रशुद्ध मांडणी कोणी केली? पर्याय ए आहे मॉर्गेन्थ्वा, पर्याय बी आहे रुसो, पर्याय सी आहे रिचर्ड स्नायडर आणि पर्याय डी आहे डॅनियल बनोली. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे रिचर्ड स्नायडर. रिचर्ड स्नायडरनी शास्त्रशुद्ध मांडणी केली आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी. तर विद्यार्थी मित्र हो, निर्णय निर्मिती सिद्धांतावर काय प्रश्न येतील हे आपण पाहतो आहोत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. राष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत तो प्रश्न आपण घेतलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. रिचर्ड स्नायडरने कोणत्या सिद्धांताचे समर्थन केले? पर्याय ए आहे वास्तववादी, पर्याय बी आहे निर्णय निर्मिती सिद्धांत आणि पर्याय सी आहे खेळ सिद्धांत आणि पर्याय डी आहे आदर्शवादी सिद्धांत. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे निर्णय निर्मिती सिद्धांत पर्याय बी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. निर्णय निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक डॅश डॅश हा आहे. पर्याय ए आहे पर्यावरणीय घटक, पर्याय बी आहे व्यक्तिमत्व, पर्याय सी आहे सहसूचन आणि पर्याय डी आहे वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व.
म्हणजे अशा पद्धतीने आपण निर्णय निर्मिती सिद्धांतावर 6 प्रश्न पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्र हो, ऐतिहासिक दृष्टिकोनामध्ये एक आपण जनरल प्रश्नही परीक्षेमध्ये असं विचारला जातो की अगदी सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन डॅश डॅश दृष्टिकोनातून करण्यात येत असे. पर्याय ए आहे निर्णय निर्मिती दृष्टिकोन, पर्याय बी आहे ऐतिहासिक दृष्टिकोन आणि पर्याय सी आहे वास्तववादी दृष्टिकोन आणि पर्याय डी आहे खेळ सिद्धांत. आणि याचं उत्तर आहे ऐतिहासिक दृष्टिकोन. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. या चॅनलवर कोणी नव्यानं कोणी आला असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्र, ही प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.